नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आज आपण मंत्र नंबर 4 पाहणार आहोत. आपल्याला सफल निवेशक बनायचं आहे ना, तर हा जो 4था नंबरचा मंत्र आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो काय सांगतो की सफल निवेशक बनण्यासाठी आपल्याला मंत्र नंबर 4 म्हणजे इन्व्हेस्ट इन राईट ॲसेट क्लास. आता इन्व्हेस्ट इन राईट ॲसेट क्लास म्हणजे काय, तर कुठल्या ॲसेटमध्ये माझी गुंतवणूक ही मला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ देते. साधारणपणे 2 प्रकारचे ॲसेट क्लासेस आहेत. पहिला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड किंवा ज्याला आपण इक्विटी म्हणतो. म्युच्युअल फंड स्टॉक्स किंवा शेअर्स ज्याला आपण म्हणतो त्याला इक्विटी म्हणतात. आणि दुसरा जो ॲसेट क्लास आहे तो आहे एफ-डी. तर ते एफ-डीमध्ये जी गुंतवणूक होते आणि इकडं आपली इक्विटीमध्ये गुंतवणूक होते. तर पहिल्या गुंतवणुकीमध्येचा परिणाम असा आहे की या ठिकाणी जे आपण गुंतवणूक करतो म्हणजे आपण त्या कंपनीचे ओनर होतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ओनरशिप मिळते. आणि दुसऱ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण बँकेला आपला पैसा डिपॉझिटला ठेवतो, एफ-डी करतो, म्हणजे आपण लोन देतो. आता या ठिकाणी आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की इन्व्हेस्टमेंट मग का करतो. तर इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रमुख पहिलं कारण असं आहे की माझी पर्चेसिंग पॉवर वाढली पाहिजे, खरेदी करण्याची माझी क्षमता वाढली पाहिजे. तर ही पर्चेसिंग पॉवर हे कशावर अवलंबून असते. आपली पर्चेसिंग पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला राईट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. आता पर्चेसिंग पॉवर एका बाजूला वाढवण्याचा विचार करतो, पण पर्चेसिंग पॉवरला खाली खेचण्याचे 2 फॅक्टर आहेत. पहिला आहे ज्याला म्हणतात इन्फ्लेशन, आपली महागाई. म्हणजे गेल्या वर्षी एखाद्या टीव्हीची प्राईस आपण पाहिली आणि पैसे आपण जमा करायला आलो आणि पुढच्या वर्षी आपल्याला त्याच टीव्हीला जर खरेदी करायचं असेल तर गेल्या वर्षी त्याची प्राईस आपल्याला तिथं MRP 50,000 होती आणि यावर्षी ती झाली 80,000. म्हणजे 30,000 रुपये का वाढले, तर महागाईमुळे वाढले, इन्फ्लेशनमुळे. तो पार्ट वेगळा आहे, इन्फ्लेशन म्हणजे काय. पण आता ॲव्हरेजचा विचार केला तर आपल्या देशामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये टोटल इन्फ्लेशनचा रेट आहे 5.5%. आता हा इन्फ्लेशनचा जो रेट आहे त्या इन्फ्लेशनमुळं आपली पर्चेसिंग प्राईस कमी होते. दुसरा फॅक्टर काय आहे की रुपयाचं अवमूल्यन, रुपयाची किंमत कमी होणे. आणि गेल्या 25 वर्षामध्ये आपला हा जो पर्चेसिंग पॉवर जे आपण वाढवणार आहोत ह्याला इरोड करतं हे रुपयाचं अवमूल्यन. ह्याचं साधारणपणे 66% आपली ग्रोथ याच्यामुळे मारली जाते. म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती योग्य पद्धतीनं करण्याची गरज आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. आता आज आपण बघूया की ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याला आपण राईट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहोत त्याच्यासाठी एक आपण उदाहरण घेऊ. 2 मित्र असतात, एकाचं नाव रवी आहे, एकाचं नाव कवी आहे. रवी आणि कवी दोघेही एकाच वयाचे असतात, एकाच कंपनीत किंवा एकाच इन्स्टिट्यूटमध्ये ते नोकरीला असतात आणि दोघंही ठरवतात की आजपासून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे दर महिन्याला 10,000 रुपयेप्रमाणे. पण रवी आहे, ह्या रवीला मार्केटची नेहमी भीती असते, एक फोबिया असतो. मार्केट क्रॅश झाले की तो एकदम अपसेट होतो आणि इन्व्हेस्टमेंट काढून घेतो. म्हणून तो विचार करतो की नाही रे बाबा, मला मार्केटच्या फंदात पडायचं नाही, मला एफ-डी माझी चांगली 7.5% 5.5% तरी मिळते गॅरंटी. आणि दुसरा आहे तो मात्र हुशार असतो आणि त्याला हे लक्षात येतं की पर्चेसिंग पॉवर वाढवण्यासाठी इक्विटी हाच ॲसेट क्लास आपल्याला योग्य आहे. म्हणून तो इक्विटी ॲसेट क्लासमध्ये आपली गुंतवणूक करतो दर महिन्याला 10,000च्या SIPने. आता 25 वर्षानंतर ज्यावेळेला त्या दोघांचं आपण टोटल मूल्यमापन केलं तर असं लक्षात येतं की रवीची जी प्राईस वाढलेली आहे, व्हॅल्यू झालेली आहे ती साधारणपणे 82.24 लाख. कारण त्याला जो रिटर्न मिळाला तो किंवा इंटरेस्ट मिळाला तो 7.08 मिळाला. आणि कवीची जी प्राईस टोटल वेल्थ क्रिएशन झालेली आहे ती आहे 2,73,00,000. म्हणजे तिकडे 82 लाख आणि इकडे 73 लाख, पण 2 करोड एक्स्ट्रा. एकाने गंमत. म्हणजे आपला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे राईट ॲसेट क्लास चूज करण्यासाठी. आणि या दोघांच्यामध्ये जो ग्रोथ मिळालेला आहे तो जो ग्रोथ आहे तो एकदम वेगळ्या पद्धतीचा आहे. आता 7% मिळाले म्हणजे त्यातनं 5.5% गेले तरी मिळाले किती, 2% रिटर्न आहे, ज्याला आपण रिअल रेट ऑफ रिटर्न म्हणतो. आणि कवीचा विचार करता त्याला जवळपास 15%चा रिटर्न आहे, त्यातनं 5% गेले म्हणजे 10%चा त्याला टोटल रिअल रेट ऑफ रिटर्न आहे. आणि त्याच्यामुळं त्याचे टोटल जे वेल्थ क्रिएशन आहे ते 2,73,00,000. तर मित्रांनो, आपल्याला हे लक्षात आलं असेल तर इन्व्हेस्टमेंट करत असताना राईट ॲसेट क्लासमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण इथंच थांबूया आहे. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपण मला
माझा सल्ला घेऊ शकता किंवा मला तुम्ही एन्क्वायरी करू शकता. आपले प्रश्न पण आपण विचारू शकता. तर आज आपण इथे थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.